राम शेतकरी बंधूंनो, आज आपण पीक विमा 2024 अग्रिम आणि उर्वरित पीक विमा याबद्दल खरं तर माहिती घेणार आहोत. आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे की विधिमंडळामध्ये राज्याचे कृषी मंत्री यांनी तेथील प्रश्नांना उत्तर देताना 31 मार्च पूर्वी सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता एक नवीन अपडेट येते की 2160 रुपये हे राज्य सरकार पीक विमा कंपनीस त्यांचा हप्ता त्यांनी तो दिलेला आहे. आणि यामध्ये राज्यातील 23 पेक्षा अधिक जिल्ह्यांना पीक विमा हा मिळणार असल्याचं कळत आहे. यामध्ये आपल्या मराठवाड्यातील बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. आता खरं तर 31 तारीख दिल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की राज्य सरकार खरंच ही रक्कम देणार आहे का? कारण आजपर्यंत आपल्याला जे आश्वासन देण्यात आले आहेत ते पूर्ण झालेले नाहीत अशी शेतकऱ्यांची खंत आहे. आणि तशा पद्धतीची वागणूक देखील या मागच्या सरकारांकडून, या मागच्या कृषी मंत्र्यांकडून झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा विश्वास नव्हता. मात्र काही जिल्ह्यांमध्ये आता अग्रिम रक्कम पडण्यास सुरुवात झाली आहे. ती रक्कम खूप किरकोळ आहे. मला बऱ्याच शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या, जालन्याच्या व्हॉट्सअपद्वारे त्याचा तो स्क्रीनशॉट पाठवला आणि त्यामधल्या रकमा ह्या खूप कमी दिसल्या. आता लवकरच आपल्या बीड मधले देखील पैसे अग्रिमचे मिळतील अशी शक्यता आहे. आता याच्यामध्ये 2160 कोटी दिल्यानंतर आपल्याला अग्रिम हा मिळेल असं वाटत जरी असलं तरी अग्रिम देण्यासाठी या सरकारनं, या पीक विमा कंपनी खूप उशीर लावलेला आहे. ही अग्रिम रक्कम आपल्या दिवाळीच्या वेळेसच मिळायला पाहिजे होती. मात्र ती निवडणुकीनंतर खूप लांबली. आणि खरं तर आता पाहायला पाहिजे होतं की गेल्या 3 महिन्यापासून हे सरकार स्थापन झालेलं आहे. आतापर्यंत तरी अग्रिमची रक्कम द्यायला पाहिजे होती. आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये अग्रिम मंजूर होऊन बरेच दिवस झाले आहेत आणि आता ती रक्कम शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं. मात्र देर आहे दुरुस्त आहे, 31 मार्च पूर्वी तरी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळायला हवी. कारण आपण बघतो पीक विमा कंपनीचा कारभार हा प्रचंड लालफितीचा आहे. त्यांच्याकडनं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होते का नाही यावर मी शंका आहे. आणि त्याच्यामध्ये आता कृषी मंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे त्याचं स्वागत शेतकऱ्यांमधून होत असतानाच त्याच्याबद्दलची शंका ही उपस्थित होत आहे. आणि यासोबतच हा खरंच पीक विमा रक्कम ही इतर जिल्ह्याप्रमाणे कमी येईल का अशा पद्धतीची देखील चर्चा आता शेतकऱ्यांमध्ये रंगते. याचं कारण असं आहे की तेथे 1000 रुपयापेक्षा कमी रकमा या शेतकऱ्यांना मिळाल्या आहेत. आधीच खूप उशीर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जर अशा रकमा दिल्या गेला तर शेतकऱ्यांमध्ये नक्कीच याबद्दल नाराजी व्यक्त होणार आहे. आता पाहायचं आहे की अग्रिम आणि उर्वरित पीक विमा हे एक सोबत देतात का 2023 प्रमाणे 23चा पीक विमा डायरेक्ट 25 अशा पद्धतीचा कारभार व्हायला नाही पाहिजे. शेतकऱ्यांना आता तात्काळ पीक विमा पाहिजे आहे. कारण शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीपाचं बी भरणं वगैरे सगळं खर्च करायचा आहे आणि त्या अनुषंगानं आता तरी ही पूर्ण रक्कम मिळायला पाहिजे. 2020च्या पीक विम्याबद्दल तर कुणीच बोलायला तयार नाही. त्या देखील लोकप्रतिनिधींनी, सगळ्या लोकप्रतिनिधींनी याचं मनावर घेतलं पाहिजे. खरं तर पीक विम्यासाठी परभणीचे आमदार राहुल पाटील हे जे बोलले ना त्यानंतरच कृषी मंत्र्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे. त्यांच्याही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार. तिकडे रविकांतजी तुपकर यांनी देखील आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला त्यांच्यावर कारवाई देखील झाली. खरं तर शेतकऱ्यांनी अशा नेत्यांना ताकद द्यायला पाहिजे होती. आम्ही देखील बीडमध्ये लढतो, तुम्हाला म्हणजे विविध आंदोलन असू द्या, पाठपुरावा असू द्या, आपण देखील करतो. मात्र हे सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही, पीक विमा ऐकायला तयार नसते. शेतकऱ्यांनी देखील जे त्यांच्यासाठी करतंय त्यांचं नाव घेतलं पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. अन्यथा हे असं होऊन बसतं. पीक विमा अग्रिम कधी मिळाला पाहिजे आणि आता कधी मिळतोय. यामुळेच सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण एकजूट राहिलं पाहिजे, एक संघ राहिलं पाहिजे. असेच अपडेट या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे. हा माझा 3रा-4था व्हिडिओ आहे. नक्कीच सबस्क्राईब करून